नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहे की जो नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झाला आहे. त्या मूवीचं नाव आहे फायर ब्रेक, जो की मूळ स्पॅनिश मूवी कोर्टा फिगो या मूवीचा इंग्लिश डब आहे. कथा सुरू होते बेलेन क्वेस्टापासून, जिने नुकताच आपला नवरा गमावलेला आहे. ती आपल्या 8 वर्षाच्या मुलीला म्हणजे लिडेला घेऊन जंगलात त्याच्या जुन्या फार्म हाऊस राहायला जाते. उद्देश असतो की हे घर विकणे, पण नियतीचा खेळ वेगळाच असतो. अचानक लिडा बेपत्ता होते आणि त्याच वेळी जंगलात भीषण वणवा पेटतो. एकीकडे अंगावर येणारी आगीची भिंत आणि दुसरीकडे गायब झालेली मुलगी. ही रेस अगेन्स्ट टाइम तुम्हाला श्वास रोखायला नक्कीच लावेल. सिनेमाची खास वैशिष्ट्य म्हणजे की 2 थरार एकाच वेळेस चालतात. हा फक्त डिझास्टर मूवी नाही, तर यात निसर्गाचा कोप म्हणजे वणवा आणि मानवी मनातील संशय म्हणजे सायकोलॉजिकल थ्रिलर यांचा जबरदस्त मेळ आहे. स्थानिक फॉरेस्ट रेंजर म्हणजे की एंड्रिक अँकर हा मदतीला येतो खरा, पण तो मदत करतोय का कोणती गोष्ट लपवते हा प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत सतवाय. सिनेमॅटोग्राफी बोलायची झाली तर जंगलातली ती आग पडद्यावर इतकी भयावह आणि सुंदर दिसते की तुम्ही त्या आगीला बघण्यासाठी हरवून जाल. जर ऑनेस्ट रिव्ह्यू करायचं झालं तर सर्वात पहिले म्हणजे बेलेन क्वेस्टा, जी एक हतबल आणि जिद्दी आईची भूमिका निभावताना खूप आउटस्टँडिंग वाटते. दुसरं म्हणजे की सिनेमाचा वेग. फर्स्ट हाफ थोडा संत जरी असला तरी एकदा आग भडकली की तुमची नजर स्क्रीनवरनं हटणार नाही. पण यामध्ये काही उणिवा आहेत, जसं की काही ठिकाणी पात्रांचे वागणे थोडेसे अताकिर्क वाटतं. म्हणजे जंगलात आग लागलेली असताना लहान मुलगी रागाच्या भरात बाहेर येतेच कसे काय. दुसरं म्हणजे की क्लायमॅक्स. शेवट काहींना खूप आवडेल तर काहींना एकदम गोंधळात टाकून देईल. जर तुम्हाला द प्लॅटफॉर्म किंवा मग स्काय रोजो सारखे जर मूवी आवडले असतील तर त्याच डायरेक्टरचा हा फायर ब्रेक मूवी आहे. जर तुम्हाला ते मूवी आवडले असतील तर हा मूवी तुमच्यासाठी वॉचलिस्ट असायलाच पाहिजे. हा सिनेमा सांगतो की बाहेरची आग विझवता येते, पण संशयाची आणि दुःखाची आग माणसाला आतून जाळून टाकते. तुम्हाला हा मूवी जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.